महाराष्ट्र शासनाच्या ई-ऑफिस प्रणालीची कार्यपद्धती पेपरलेस आणि गतिमान आहे. एका क्लिकवर शासकीय कामकाज पूर्ण करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. ई-ऑफिसमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्ही अधिकृत ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा @govi.in, @mouse.nic.in आणि @nic.in यापैकी कोणताही ईमेल आयडी वापरू शकता. ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून किंवा मोबाईल नंबरवर आलेल्या OTPद्वारे लॉग इन करता येते. ई-ऑफिस ओपन करताना युअर एम्प्लॉई डेटा नॉट फाउंड इन दिस WAW पोर्टल असा मेसेज आल्यास तुम्ही चुकीच्या लिंकवरून उघडत आहात. प्रत्येक विभागासाठी वेगळी लिंक असल्याने कृपया आपल्या विभागाची योग्य लिंक तपासून ई-ऑफिस ओपन करा. तुम्ही तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून ई-ऑफिसमध्ये लॉग इन करू शकता, जसे या स्क्रीनवर दाखवले आहे. पर्यायी पद्धत म्हणून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यावर आलेल्या OTPद्वारे OTP देखील लॉग इन पूर्ण करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्ही महत्त्वाची नोंद, स्मरणपत्र, रिमाइंडर किंवा इतर आवश्यक माहिती जतन करू शकता. यासाठी दर्शवलेल्या ठिकाणी क्लिक करून माहिती समाविष्ट करा. ई-ऑफिसमध्ये लॉग इन केल्यावर फाईल पाहण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी ई-फाईल पर्यायावर क्लिक करा. तुमच्या टीम आणि कॉन्टॅक्ट ग्रुप सदस्यांची माहिती पाहण्यासाठी 2 नंबरच्या पर्यायावर क्लिक करा. ई-फाईलमध्ये रिसीट्स हा पर्याय फक्त डिस्पॅच विभागासाठी आहे. यातून आलेल्या टपालाची डॅक एंट्री केली जाते. तुम्हाला फाईल्समध्ये जावे लागेल. फाईल्स उघडल्यावर ई-फाईल नंबर, विषय, फाईल कोणाकडून आली आणि किती दिवसांपासून प्रलंबित आहे याची सविस्तर माहिती दिसेल. नवीन फाईल तयार करण्यासाठी फाईल मॉड्यूलमध्ये क्रिएट न्यूवर क्लिक करा. त्यानंतर फाईलचे स्वरूप इलेक्ट्रॉनिक, फिजिकल आणि प्रकार नॉन SFS बाय SFS निवडा. नॉन SFS म्हणजे शासकीय निधीतून चालणारे कामकाज आणि SFS म्हणजे स्वयंअर्थसहाय्यित योजना. पुढे फाईल नो मधून फाईल हेड्स निवडा. अनिवार्य वर्णन आणि इतर तपशील भरा. निवडलेल्या स्वरूपाची फाईल तयार करण्यासाठी कंटिन्यू वर्किंगवर क्लिक करा. फाईल क्रिएशन पेजवर नेचर आणि टाईप निवडा. फाईल नंबर, विवरण, मेन आणि सब कॅटेगरी तसेच इतर तपशील जसे की शेरा, मागील, पुढील संदर्भ आणि भाषा भरा. त्यानंतर कंटिन्यू वर्किंगवर क्लिक करा. पुढे चालू ठेवण्यासाठी प्रोसीडवर क्लिक करा. एकदा नवीन फाईल तयार झाल्यावर ती संपादित किंवा हटवता येणार नाही. कॅन्सलवर क्लिक केल्यास प्रक्रिया रद्द होईल. ई-ऑफिसमधील हिरवी नोंद, ग्रीन नोट आणि पिवळी नोंद, येलो नोट यातील फरक समजून घेऊया. हिरवी नोंद अधिकृत आणि कायमस्वरूपी असते, ज्यात बदल शक्य नाही. पिवळी नोंद तात्पुरती असून ती संपादित, रद्द किंवा हटवता येते. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कन्फर्म नंतर पिवळी नोंद हिरवी नोंद बनते. पिवळी नोंद, येलो नोट आणि हिरवी नोंद, ग्रीन नोटच्या विंडो दिसत आहेत. फाईल किंवा विषयाशी संबंधित कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे जोडायची असल्यास अटॅचमेंट पर्यायावर क्लिक करून ती अटॅच करू शकता. तुम्ही इथे थेट मराठीत टाईप करू शकता किंवा वर्ड डॉक्युमेंटमधून लिहून इथे कॉपी पेस्ट करू शकता. या दोन्ही पद्धती एकदम सोप्या आणि सोयीस्कर आहेत. फाईल किंवा विषयाशी संबंधित कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे माहिती जोडायची असल्यास अटॅच पर्यायावर क्लिक करून आपण ती इथे जोडू शकता. ई-ऑफिसमध्ये फाईल पाठवण्याचे 2 प्रकार आहेत, सेंड इंटरनल आणि सेंड एक्सटर्नल. सेंड इंटरनल वापरून एकाच ई-ऑफिस इन्स्टन्सवरील सहकाऱ्यांना फाईल्स पाठवा. इंटरनल निवडा, प्राप्तकर्त्याला शोधा आणि सेंडवर क्लिक करा. पुलबॅक सुविधा उपलब्ध आहे. वेगळ्या ई-ऑफिस प्रणालीवरील वापरकर्त्यांना फाईल पाठवण्यासाठी सेंड एक्सटर्नल वापरा. एक्सटर्नल निवडा विभाग आणि प्राप्तकर्ता निवडून सेंडवर क्लिक करा. यामुळे मूळ फाईल क्रमांक जतन राहतो आणि ट्रॅकिंग सोपे होते. येथे तुम्ही इंटरनल किंवा एक्सटर्नल निवडू शकता. 2 मध्ये प्राप्तकर्त्याचा तपशील भरा, जसे की ऑर्गनायझेशन. तुम्ही सेट ड्यू डेट आणि ॲक्शन सेट करू शकता, तसेच प्रायोरिटी निवडू शकता. शेवटी ESIGN EOTP अँड सेंड किंवा DSC साइन अँड सेंड बटनावर क्लिक करा. ESIGN नोंदणीसाठी ESIGN रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. 12 अंकी आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल ID आणि eKYC संमती निवडून गेट OTPवर क्लिक करा. आलेला OTP टाकून सबमिट करा. ही नोंदणी फक्त एकदाच करायची आहे. ई-ऑफिसमध्ये प्रिंट काढण्यासाठी तुम्ही प्रिंटेड आउट पर्यायावर क्लिक करून पुढे जाऊ शकता. प्रिंट काढताना तुम्हाला काय प्रिंट करायचे आहे ते निवडा. संपूर्ण फाईल, फक्त नोंदी, केवळ पत्रव्यवहार किंवा मंजुरीसाठीचे मसुदे. प्रिंट करण्याचे कारण नमूद करणे अनिवार्य आहे, कारण टाईप करून ओकेवर क्लिक करा. त्यानंतर PDF डाउनलोड करून प्रिंट करा. इनबॉक्समध्ये जास्त ईमेल्स बघायचे असल्यास इथे क्लिक करून तुम्ही त्यांची संख्या, पेज साईज वाढवू शकता. तुम्हाला मदत करण्यात आम्हाला आनंद झाला. ई-ऑफिस संदर्भात किंवा इतर कोणत्याही विषयावर तुम्हाला भविष्यात आणखी काही मदत लागल्यास आम्हाला नक्की सांगा. तुमच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा.